नमस्कार मित्रांनो, भारत आणि रशिया ही दोन देश बऱ्याच दशकांपासून जवळचे मित्र आहेत. पण आता रशियाने भारताला एक मोठा आणि रणनीतिक प्रस्ताव दिला आहे, जो फक्त व्यापारच नाही तर जागतिक राजकारणातही मोठा बदल घडू शकतो. आज आपण पाहणार आहोत रशियाने नेमकं काय ऑफर केलं, भारताला यात कसा फायदा होईल आणि अमेरिका यामुळे चिंतेत काय आहे. रशियाची मोठी ऑफर. रशियाने भारताला बंदर आणि जहाज इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सहकार्य वाढवण्याची ऑफर दिली आहे. यात समाविष्ट आहे नवी आधुनिक पोर्ट डिझाईन, मासेमारी व प्रवासी जहाजांचे डिझाईन, मोठी मालवाहतूक जहाज आणि सर्वात खास आईस ब्रेकर जहाज म्हणजेच बर्फ फोडून पुढे जाणारी जहाज. यामुळे भारताची समुद्री ताकद आणि लॉजिस्टिक क्षमता दोन्ही वाढणार आहे. ऊर्जा सहकार्याने आधीच मजबूत. गेल्या 2 वर्षात रशियाने भारताला स्वस्त कच्चे तेल आणि नैसर्गिक गॅस मोठ्या प्रमाणात दिलं, त्यामुळे भारताला मोठी आर्थिक बचत झाली आणि दोन्ही देशांमध्ये विश्वास आणखी वाढला. आता या ऊर्जा भागीदारीला पोर्ट व शिपिंग कर सेक्टरची जोड मिळाली आहे. अमेरिका यामुळे चिंतेत का? हे सहकार्य वाढत चाललंय, तसंच अमेरिकेचा दबावही वाढतोय. कारणे भारत रशियाकडून जास्त तेल घेतो आहे. अमेरिकेचा व्यापार कमी होत चालला आहे. आता पोर्ट इन्फ्रास्ट्रक्चरच्या प्रोजेक्टमध्येही रशिया येणार. अमेरिकेच्या रणनीतीवर परिणाम. आशियात भारताचा प्रभाव वाढेल. अमेरिकेत रशिया चीन विरोधी प्लॅनमध्ये अडथळा. म्हणून ही ऑफर अमेरिकेसाठी राजनैतिक धक्का ठरू शकते. भारताला याचा फायदा काय? भारताला या भागीदारीतून प्रचंड फायदे. आधुनिक पोर्ट टेक्नॉलॉजी, जहाज बांधणी क्षमता वाढेल. निर्यात आयात अधिक वेगाने. सर्वात महत्त्वाचं, चेन्नई टू व्लादिवोस्टॉक मार्टाईम कॉरिडॉरला मोठा बूस्ट मिळतो. हा मार्ग सुरू झाला तर भारत रशिया व्यापार 20 ते 24 दिवसात पूर्ण होऊ शकतो. म्हणजेच वेळ पैसे दोन्ही बचत. तर मित्रांनो, रशियाची ही बंदर इन्फ्रास्ट्रक्चर ऑफर भारतासाठी मोठी संधी आहे. पण यामुळे अमेरिका आणि इतर पाश्चात्य देशांचे राजनैतिक समीकरण बदलू शकतात. भारताने योग्य संतुलन साधलं तर हे कार्य देशाला एक नवीन ऊर्जा आणि ताकद देऊ शकते.